श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर हे बघा, ही मुगाची डाळ होती. मला गिलक्याची भाजी मुगाची डाळ घालून करायची होती, पण मुलाला मुगाची डाळ आवडत नव्हती म्हणून मी नाही केली. पण ती रात्रभर तशीच भिजत होती. तर म्हटलं आता चला ह्या कपभर मुगाच्या डाळीचं काय करायचं. तर ती अशी फेकायची तर मला नव्हती. भिजलेली डाळ होती आणि मला त्याची भजेही करायचे नव्हते मुगाच्या डाळीची, कारण तेलकट मला चालत नव्हतं आणि मुलगा पण तेलकट खात नाही. तर म्हटलं आता काय करायचं सकाळी नाश्त्यासाठी. तर मी छान आयडिया लढवली. तर ही मुगाची डाळ मी मिक्सरमधून काढून घेतली बारीक छान. त्याच्यामध्ये माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं. तर मी 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडी एक मिरची ठेचून घेतली. आणि बघा, मी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं, लिंबू पावडर टाकली आणि थोडी साखर टाकली आणि त्याच्यानंतर अशी छान एक पेस्ट तयार करून घेतली आणि थोडंसं त्याला अर्धा तास मी भिजू दिलं. हो, त्याच्यामध्ये मी सोडासुद्धा टाकला. टाटाचा सोडा होता, त्याच्यानंतर सोडासुद्धा टाकला. तुमच्याकडं जर इनोची पावडर असले तर तुम्ही इनो पावडर टाका. माझ्याकडं सोडा होता म्हणून मी सोडा टाकला. तर अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतली. याला अर्धा तास एकदम झाकण ठेवून शांत होऊ द्यायचं. त्याच्यानंतर बघा, मी थोडंसं पातेलीत पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्लेटला छान तेल लावून घ्यायचं. माझ्याकडं प्लेट नव्हती, थोडी खोलगट, तर मी झाकण घेतलेलं आहे. हो, झाकणामध्ये पण चालतं. तर झाकणाला छान तेल लावून घ्यायचं आणि झाकणामध्ये पेस्ट ओतायची. आणि ही पेस्ट जर आपल्याकडं ओव्हन नसलं तर गॅसवर पण करू शकतो, अगदी छान होतं. तर मी बघा, माझ्याकडं पण नाही आहे, तर मी असे पातेल्यामध्ये ठेवली. आपलं गरम पाणी झाल्यानंतर तुम्ही ही ताट त्याच्यामध्ये ठेवून त्याच्यावर असं झाकण ठेवून त्याच्यानंतर त्याला 10-15 मिनटं थंड होऊ द्यायचं. एकदम थंड झाल्यानंतर त्याच्या अशा छान पाटोळ्या तयार करायच्या, अशा छान खापा तयार करायच्या. आणि जर तुम्हाला तेलाची कडक कडक अशी फोडणी त्याच्यावर टाकायची असली तर त्याच्यावर टाका. नाहीतर मी जिरं मोहरीचा असा तडका मारला, त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकला, हिरवी मिरची टाकली आणि त्या पाटोड्यांसारख्या खापा करून मी त्याच्यात टाकल्या आणि त्याच्यात टाकल्यानंतर त्याला छान परतवून घेतलं. तर बघा, आपले किती छान मुरमुरीत आणि खुसखुशीत आज सकाळचा मी नाश्ता तयार केला. काहीतरी वेगळं पण झालं आणि माझी मुगाची डाळ ती फेकल्या गेली नाही. अशा प्रकारे माझा सकाळचा नाश्ता झाला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा. ओके, तर बाय. हर हर महादेव.